हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सगळे? मी राजश्री थोरात आणि तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत की तुम्ही लास्ट इयर स्टुडंट असाल किंवा तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे आणि तुम्हाला चांगल्या कंपनीमध्ये इंटर्नशिप करायची आहे, तर ही चांगली अपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी आहे। आणि मेन म्हणजे कोणत्याही प्रकारची पे तुम्हाला करायचं नाही आहे, कोणत्याही प्रकारची एग्जाम तुम्हाला द्यायची नाही, उलट तुम्हाला जो स्टायपेंड भेटणार आहे ह्या इंटर्नशिप थ्रू, तर तो ऑलमोस्ट 60 to 70,000 पर मंथ असा स्टायपेंड भेटणार आहे। खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे आणि खूप चांगल्या रेप्युटेड कंपनीमध्ये तुम्हाला ही इंटर्नशिप करायची संधी भेटणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। तुम्ही पहिल्यांदाच ही चॅनल जर व्हिजिट करत असाल तर मी नेहमीच गव्हर्नमेंट आणि जे प्रायव्हेट सेक्टर रिलेटेड जॉबचे जे नोटिफिकेशन असतात किंवा जे डिफरंट स्कॉलरशिप्स असतात तर त्याचे अपडेट्स ह्या चॅनल थ्रू देत असते। सो तुमचं एक लाईक आणि एक सबस्क्रिप्शन मला मोटिवेट करतं अशाच प्रकारचे व्हिडिओ बनवण्यासाठी। तर पाहूयात की जो मेन पॉईंट आहे आपला तो म्हणजे इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी। तर ही अपॉर्च्युनिटी आहे मायक्रोसॉफ्ट या टॉप IT कंपनीमध्ये। यासाठी रिसर्च इंटर्न या पोस्टसाठी तुम्हाला हायर करणार आहे। तर जो प्रोफेशन आहे तो रिसर्च एरिया असणार आहे आणि रोल टाइप तुमचा इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युटर असणार आहे। तर ह्या इंटर्नशिपमध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारच्या रिस्पॉन्सिबिलिटीज राहतील किंवा कोणत्या प्रकारचं तुम्हाला वर्क तिथे करावं लागेल। तर ड्युरिंग द इंटर्नशिप स्टुडंट्स आर पेअर्ड विथ मेंटर्स अँड एक्सपेक्टेड टू कोलॅबरेट विथ अदर इंटर्न्स आणि रिसर्चर अँड प्रेझेंट फाइंडिंग्स अँड कॉन्ट्रीब्यूट टू देअर व्हायब्रंट लाईफ ऑफ द कम्युनिटी। म्हणजे तुमच्याबरोबर जे काही दुसरे इंटर्न्स असतील किंवा तुमचे जे मेंटर असतील किंवा रिसर्चर्स असतील तर ते जे प्रेझेंट फाइंडिंग्स असतील किंवा तुमचे जे डिफरंट आयडियाज आहेत की ज्याचा यूज तुमच्या कम्युनिटीला होणार आहे, तर त्या सगळ्यांशी तुमचं कोलॅबरेशन होऊन तुम्हाला ही इंटर्नशिप करायची आहे। ही इंटर्नशिप MSR इंडिया ही कंडक्ट करत आहे की जे डिफरंट एरियाज असतील किंवा जे इंटर्नशिप्स अवेलेबल आहे तर ही इंटर्नशिप आणि हे जे एरियाज आहेत तर याच्यावर रिसर्च करायचं काम MSR इंडिया करते। आणि ॲप्लिकेशन प्रोसेसमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की तुमचा जो काही एरिया ऑफ इंटरेस्ट आहे तर त्याच्याशीच रिलेटेड जी काही रिसर्च असेल तर त्यावरच तुम्हाला ते अलोकेट करणार आहे। आणि ही इंटर्नशिप जी आहे ती ऑलमोस्ट 1 इयरची आहे आणि ही ऑलमोस्ट समर वॅकेशनमध्ये तुमची ही इंटर्नशिप चालू होणार आहे। तर ही इंटर्नशिप सगळी पेड आहे, म्हणजे तुम्हाला इथून कोणत्या तरी प्रकारचं अर्निंग होणार आहे, स्टायपेंड भेटणार आहे। तर यांनी इथे तुम्हाला स्टायपेंड मेन्शन केलेलं नाही आहे मायक्रोसॉफ्टने। तर तुम्ही जर गूगल केलं मायक्रोसॉफ्टच्या रिसर्च इंटर्नची जर स्टायपेंड तुम्ही रिसर्च केला तर ऑलमोस्ट 50 to 60,000 पर मंथ हा स्टायपेंड त्यांना भेटला जातो। आता यासाठी कोण एलिजिबल आहे, दॅट इज अ मेन पॉईंट। तर कॅन्डिडेट मस्ट बी इनरोल इन अ युनिव्हर्सिटी ॲज अ पार्ट ऑफ देअर डॉक्टरल मास्टर्स और अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम। म्हणजे तुम्ही अंडर ग्रॅज्युएट असाल, डॉक्टरेट करत असाल, मास्टर्स असाल तर तुम्ही ह्या इंटर्नशिपसाठी अप्लाय करू शकता। आता तुम्हाला याच्यासाठी अप्लाय करताना तुम्हाला रेझ्युमे रिक्वायर्ड आहे आणि अप टू 3 लेटर्स ऑफ रिकमेंडेशन व्हाईल अप्लाइंग फॉर द जॉब। आता 3 लेटर्स ऑफ रिकमेंडेशन म्हणजे काय की तुम्ही कोणत्याही कॉलेजमध्ये तुमचे जे प्रोफेसर्स असतील तर त्यांच्याकडनं रिकमेंडेशन लेटर्स घ्यायचं आहे की तुम्ही ह्या एरियामध्ये रिसर्च केलेलं आहे किंवा तुम्ही तुमच्याकडे स्किल्स आहेत, तर हे रिकमेंडेशन लेटर्स 3 पीपलचं तुम्हाला प्रोव्हाइड करायचं आहे। तर ईच ॲप्लिकंट शुड रिक्वेस्ट फॉर द लेटर ऑफ रिकमेंडेशन बाय गिविंग द नेम अँड ईमेल ID ऑफ द रेफरी इन द टूल। म्हणजे ज्यावेळेस तुम्ही अप्लाय करता त्यावेळेस ज्यांचं रिकमेंडेशन तुम्ही देणार आहात लेटर, तर त्यांचं नेम आणि त्यांचा ईमेल ID तुम्हाला तिथे एंटर करावा लागणार आहे। आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही सिलेक्ट व्हाल ह्या इंटर्नशिपसाठी किंवा तुमचा जेव्हा इंटरव्ह्यू घेतला जाणार आहे तर त्यावेळेस त्या रेफरीजला रिक्वेस्ट करण्यात येणार आहे की तुमचं इंटर्नशिप तुमचं जे रिकमेंडेशन लेटर आहे ते तुम्ही अपलोड करा म्हणून। आणि मोस्ट ऑफ तुम्हाला 5 एरियाज ऑफ रिसर्चवर अटेन्शन करायचं आहे आणि त्यानुसार तुमचा एरिया ऑफ इंटरेस्ट चूज करणार आहे आणि त्यावर तुमचं इंटरव्ह्यू घेतला जाणार आहे। तर अशा पद्धतीने तुमचं इथे सिलेक्शन होणार आहे की फर्स्ट तुमचं जेव्हा रेझ्युमे तुमचा शॉर्टलिस्ट होईल त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू घेतला जाणार आहे जो एरिया ऑफ इंटरेस्ट आहे त्याच्यावर, आणि त्यानंतर तुम्हाला
त्या पर्टिक्युलर एरियावर रिसर्चसाठी अलोकेट केलं जाणार आहे. आता जेव्हा तुम्ही इंटर्न म्हणून काम करता मायक्रोसॉफ्टमध्ये तर त्याचे डिफरंट बेनिफिट्सही तुम्हाला भेटणार आहे, की जे हेल्थकेअर फॅसिलिटीज आहे मायक्रोसॉफ्टची तर त्यासाठी तुम्ही इलिजिबल असाल. त्याचबरोबर जे काही नेटवर्क आणि कनेक्ट किंवा डिफरंट ज्यांचे जे कोर्सेस असतील तर त्यासाठी तुम्ही एलिजिबल असणार आहेत. त्यानंतर गिविंग प्रोग्राम्स, देन डिस्काउंट ऑन देअर प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस, तर अशा डिफरंट टाईपचे तुम्हाला पर्क्स अँड बेनिफिट्स भेटणार आहे. आता यामध्ये यांनी इथे डिफरंट लिंक्सही प्रोव्हाइड केलेल्या आहे की तुम्हाला जर काही इंटरव्ह्यू टिप्स पाहिजे असतील ह्या इंटर्न रिलेटेड तर तुम्ही ह्या लिंकवर क्लिक करून डिफरंट टिप्स त्या चेक करू शकता. तर जर इंटरव्ह्यू टिप्समध्ये गेला तुम्ही तर तुम्ही इथे पाहू शकता की ड्युरिंग युअर इंटरव्ह्यू तर त्यामध्ये कोणत्या टाईपचे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. बी USL, डेमॉन्स्ट्रेट युअर थिंकिंग अँड क्युरियोसिटी, बी स्पेसिफिक, अशा टाईपचे क्वेश्चन्सही तुम्हाला विचारले जाऊ शकतात. किंवा आफ्टर युअर इंटरव्ह्यू व्हॉट विल बी द प्रोसेस. सो लाईक दिस ऑल दिस क्वेश्चन्स आर इन्क्लुडेड हिअर इन द इंटरव्ह्यू टिप्स. त्यानंतर फ्रिक्वेंटली आज क्वेश्चनही तुम्ही चेक करू शकता. आता आपण मेन पॉईंट पाहूया की अप्लाय कसं करायचं आहे. तर अप्लाय नाव ह्या जर बटनवर क्लिक केलं तुम्ही तर ही एक विंडो ओपन होतीये. तर ही विंडो ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे साइन इन करावं लागणार आहे. मग तुम्ही ते कोणत्याही अकाउंट थ्रू करू शकता. तुमचं लिंक्डइनचं अकाउंट असेल, फेसबुक, मायक्रोसॉफ्ट किंवा गुगल, कोणताही अकाउंट थ्रू तुम्ही लॉग इन करू शकता. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमचं प्रोफाईल क्रिएट करायचं आहे. त्यामध्ये तुमचं फर्स्ट नेम, लास्ट नेम, ईमेल ID आणि तुमचं जे कंट्री असेल तर ते सगळे डिटेल्स एंटर करून क्रिएट बटनवर क्लिक करायचं आहे. तर क्रिएट बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं डायरेक्टली एक प्रोफाईल येईल की त्यावर तुम्ही तुमचा इथे रेझ्युमे अपलोड करायचा आहे. त्यानंतर तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स इथे एंटर करायचे आहे. त्यामध्ये तुमचा ॲड्रेस असेल, मोबाईल नंबर किंवा तुमचा ईमेल ID असेल किंवा तुमची कोणती वेबसाईट असेल ती तुम्ही ॲड करू शकता. त्यानंतर एक्सपिरियन्सही तुम्हाला ॲड करायचा आहे की तुम्ही जर ऑलरेडी कुठे कोणत्या कंपनीमध्ये काम केलेलं असेल तर तेही डिटेल्स तुम्हाला इथे एंटर करायचे आहे. त्यानंतर एज्युकेशन डिटेल्सही एंटर करायचे आहे. त्यानंतर ॲडिशनल इन्फॉर्मेशन, तुम्हाला कोणत्या ॲडिशनल स्किल्स माहिती असेल किंवा तुम्हाला कोणताही एक्सपर्ट असाल कोणत्याही एरियामध्ये तर ते तुम्हाला इथे एंटर करायचे आहे. आणि फायनल तुमचा रेझ्युमे आणि डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे आणि कंटिन्यू विथ ॲप्लिकेशनवर क्लिक करून तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट करायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही मायक्रोसॉफ्टच्या रिसर्च इंटर्न ह्या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. जर तुम्ही ऑलरेडी कोणत्याही एरियामध्ये रिसर्च केलेलं असेल तर त्याचा बेनिफिट तुम्हाला ह्या इंटर्नशिपच्या वेळेस होणार आहे. आणि सपोज तुम्ही रिसर्च केलेलं नसेल तर तुमचं जे रिक्रुटमेंट होणार आहे, हायरिंग होणार आहे ते अकॉर्डिंग टू युअर CGPA नुसार तुमचं शॉर्टलिस्टिंग करणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही जर ह्या इंटर्नशिपमध्ये इंटरेस्टेड असाल तर तुम्ही नक्की ह्या इंटर्नशिपसाठी अप्लाय करा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा की जेणेकरून ह्या इंटर्नशिपचा यूज कोणाला होणार आहे. तर अशाच पद्धतीचे वेगवेगळे गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट सेक्टर रिलेटेड जॉबचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला पाहत राहा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.